श्री स्वामी समर्थ. आजचा स्वामींचा हा संकेत अजिबात चुकवू नका, कारण गेल्या काही दिवसांपासून तुम्ही ज्या एका चांगल्या बातमीची वाट पाहत आहात, ज्या कामासाठी वारंवार प्रयत्न करत आहात किंवा मनात एक इच्छा ठेवून स्वामींकडे प्रार्थना करत आहात, त्या गोष्टीबद्दल तुमच्या आयुष्यात काहीतरी बदल घडण्याची वेळ जवळ येत असू शकते. कदाचित तुमचा फोन अचानक वाजेल, कदाचित एखादा महत्त्वाचा मेसेज येईल, कदाचित खूप दिवसांपासून बंद असलेला मार्ग पुन्हा उघडेल, किंवा कदाचित ज्या व्यक्तीकडून तुम्ही अजिबात अपेक्षा ठेवली नव्हती तीच व्यक्ती तुमच्यासाठी एक नवीन मार्ग घेऊन येईल. पण आजचा सर्वात मोठा प्रश्न हा नाही की आनंदाची बातमी कधी येईल. प्रश्न हा आहे की ती येण्याआधी स्वामी तुम्हाला कोणते संकेत देत आहेत. कारण काही बदल बातमी येण्यापूर्वीच सुरू होतात, मनात, परिस्थितीत आणि आपल्या आजूबाजूला. जर तुमच्या मनात सध्या एखादी इच्छा असेल तर हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. कदाचित आजचा हा संदेश तुमच्यासाठी स्वामींचा एक छोटासा इशारा असेल. हा संकेत तुमच्यासाठीच का असू शकतो? सर्वात आधी स्वतःच्या मनाकडे एकदा शांतपणे पहा. गेल्या काही दिवसांपासून किंवा काही आठवड्यांपासून तुमच्या मनात एक अशी गोष्ट आहे का जी तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी विसरू शकत नाही? एखादं अडकलेलं काम, एखाद्या व्यक्तीचा फोन, नोकरीचं उत्तर, पैशांची प्रतीक्षा, घरातील एखादा प्रश्न, व्यवसायातील एखादा निर्णय किंवा मनापासून केलेली एखादी इच्छा. बाहेरून तुम्ही रोजचं आयुष्य जगत असता, काम करता, लोकांशी बोलता, हसता, पण मनाच्या एका कोपऱ्यात सतत तोच प्रश्न असतो, हे कधी ठीक होणार? कधी सकाळी उठल्यावर पहिलाच विचार त्याच गोष्टीचा येतो. मोबाईल हातात घेतला की वाटतं, कदाचित आज काहीतरी उत्तर आलेलं असेल. फोन वाजला की एका क्षणासाठी मनाची धडधड वाढते. एखादा अनोळखी नंबर दिसला तरी मनात आशा निर्माण होते. पण पुन्हा काहीच घडत नाही आणि आपण स्वतःलाच म्हणतो, अजून किती वाट पाहायची? जर अशी अवस्था तुमची असेल तर आजचा संदेश तुमच्या मनाशी नक्की जोडला जाऊ शकतो. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या, आपण कोणतीही घटना म्हणजे भविष्याची खात्री आहे असं म्हणणार नाही. एखादा फोन आला म्हणजे आनंदाची बातमी नक्की येणार, किंवा एखादा योगायोग झाला म्हणजे तुमची इच्छा पूर्ण होणारच असं समजणं योग्य नाही. मात्र तुमच्या आयुष्यात जे सकारात्मक बदल घडत आहेत त्यांच्याकडे दुर्लक्षही करू नका. कारण कधी कधी मोठा बदल होण्यापूर्वी मनात एक छोटासा बदल होतो. जिथे आधी फक्त निराशा होती तिथे थोडी आशा निर्माण होते. जिथे सतत भीती होती तिथे अचानक शांतता जाणवते. जिथे आता काही होणार नाही असं वाटत होतं तिथे मन म्हणतं, एकदा अजून प्रयत्न करून पाहूया. हा बदल खूप महत्वाचा आहे. समजा एखादं काम अनेक महिन्यांपासून अडकलेलं आहे. तुम्ही प्रयत्न केले, लोकांना भेटलात, फोन केले, कागदपत्र दिली, पण काहीच पुढे सरकलं नाही. त्यामुळे हळूहळू तुमचा विश्वास कमी होऊ लागला. आणि अचानक एका दिवशी तुमच्या मनात विचार येतो, चल पुन्हा एकदा प्रयत्न करूया. तुम्ही एखाद्या व्यक्तीला फोन करता, एखादा नवीन मार्ग शोधता, कागदपत्र पुन्हा तपासता, नवीन माहिती मिळवता, आणि त्यानंतर परिस्थितीत थोडीशी हालचाल सुरू होते. हीच गोष्ट महत्वाची आहे. कारण कधी कधी आपण फक्त बाहेरचा चमत्कार शोधत असतो, पण बदलाची सुरुवात आपल्या स्वतःच्या निर्णयातून झालेली असते. म्हणून आज स्वतःला एक प्रश्न विचारा, मी ज्या गोष्टीची वाट पाहतोय तिच्यासाठी माझ्या हातात अजून कोणतं एक पाऊल आहे? कदाचित उत्तर अगदी सोपं असेल. एखादा फोन, एखादा अर्ज, एखादी भेट, एखादा संवाद, एखादी नवीन कल्पना, एखादी जुनी चूक सुधारण्याचा निर्णय, किंवा फक्त पुन्हा सुरुवात करण्याची तयारी. हे पाऊल उचलण्यापूर्वी स्वामींचं स्मरण करा आणि मनात म्हणा, स्वामी,
माझ्या प्रयत्नांना योग्य दिशा द्या. बस. कारण भक्तीचा अर्थ फक्त हात जोडून बसणं नाही. भक्ती म्हणजे संकटातही मनाला आधार देणं आणि पुन्हा योग्य दिशेने चालण्याची शक्ती मिळवणं. कदाचित तुम्ही आतापर्यंत अनेक वेळा निराश झाला असाल. कदाचित जवळच्या व्यक्तीने तुम्हाला हे होणार नाही असं सांगितलं असेल. कदाचित काही लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवणं सोडलं असेल. पण इतरांनी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही म्हणून तुम्ही स्वतःवरचा विश्वास सोडायचा नाही. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट लगेच तुमच्या मनाप्रमाणे होईल असं नाही. काही गोष्टींना वेळ लागतो. काही गोष्टींसाठी अधिक प्रयत्न लागतात. आणि काही गोष्टींचा मार्ग आपल्या कल्पनेपेक्षा पूर्णपणे वेगळा असतो. पण त्या काळात स्वतःला पूर्णपणे हरवून बसू नका. कारण कधी कधी आपण ज्या बातमीची वाट पाहत असतो त्यापेक्षा मोठा बदल आपल्या मनात सुरू झालेला असतो. आज जर तुम्हाला पुन्हा थोडी आशा वाटत असेल, आज जर स्वामींचं नाव घेताना मन शांत होत असेल, आज जर तुम्हाला पुन्हा एखादी गोष्ट करून पाहावीशी वाटत असेल, तर त्या भावनेचा आदर करा. तिला आंधळ्या अपेक्षेत बदलू नका. तिला प्रयत्नात बदला. आणि लक्षात ठेवा, आज परिस्थिती जशी आहे तशीच उद्याही राहील असं नाही. तुमच्याकडे आज उत्तर नसेल तरी उद्या नवीन माहिती मिळू शकते. आज मार्ग बंद असेल तरी उद्या दुसरा मार्ग दिसू शकतो. आज मन थकलं असेल तरी उद्या पुन्हा उभं राहण्याची ताकद मिळू शकते. म्हणून जर तुम्ही या क्षणी एखाद्या चांगल्या बातमीची वाट पाहत असाल तर स्वतःला एवढंच सांगा, मी स्वामींवर विश्वास ठेवतो आणि माझ्या वाट्याचा प्रयत्न करत राहतो. अचानक स्वामींची आठवण होणे आणि मन शांत होऊ लागणे. आता आपण अशा एका अनुभवाबद्दल बोलूया जो अनेकांना कधी ना कधी जाणवतो. तुम्ही तुमच्या रोजच्या कामात व्यस्त असता, काही विशेष विचारही करत नसता, पण अचानक मनात स्वामींचं नाव येतं. श्री स्वामी समर्थ. काहीही कारण नसताना. कधी एखाद्या कामाच्या मध्ये स्वामींचा फोटो आठवतो. कधी मोबाईलवर एखादा स्वामींचा संदेश दिसतो. कधी कुणाच्या बोलण्यातून स्वामींचं नाव कानावर पडतं. कधी एखादा मंत्र ऐकू येतो. आणि कधी तर फक्त मनातच स्वामींचं स्मरण होतं. त्या क्षणी काही लोक लगेच म्हणतात, हा नक्कीच एखादा चमत्कार आहे. पण आपण त्याकडे थोडं वेगळ्या पद्धतीने पाहूया. स्वामींची आठवण येणं म्हणजे तुमचं मन एखाद्या आधाराच्या दिशेने वळत आहे असं समजा. विशेषतः जेव्हा तुम्ही एखाद्या तणावातून जात असता तेव्हा तुमच्या मनाला जिथे सुरक्षितता आणि शांतता जाणवते तिथे ते पुन्हा पुन्हा वळतं. आणि जर तुमच्यासाठी तो आधार स्वामी असतील तर संकटाच्या काळात त्यांचं स्मरण होणं स्वाभाविक आहे. पण या अनुभवाची खरी सुंदरता पुढे आहे. स्वामींचं नाव घेतल्यानंतर जर तुमच्या मनातील घाई थोडी कमी झाली, विचारांची गर्दी थोडी शांत झाली आणि तुम्हाला असं वाटलं की सगळं माझ्या हातात नाही पण मी एकटा नाही, तर त्या भावनेला जपा. कारण कधी कधी परिस्थिती लगेच बदलत नाही. पैसे लगेच मिळत नाहीत. अडकलेलं काम लगेच पूर्ण होत नाही. समोरचा माणूस लगेच फोन करत नाही. पण तरीही मनात एक वेगळी ताकद निर्माण होते. आणि ही ताकद पुढचा दिवस जगण्यासाठी पुरेशी ठरू शकते. समजा तुम्ही एखाद्या मोठ्या समस्येत आहात. डोक्यात सतत विचार सुरू आहेत. हे कसं होणार, पैसे कुठून येणार, कामाचं काय होणार, घरचं काय होणार, असे प्रश्न सतत फिरत आहेत. त्यावेळी तुम्ही 5 मिनिट शांत बसता. मोबाईल बाजूला ठेवता. डोळे बंद करता. आणि हळू आवाजात म्हणता, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. 2 मिनिटांनी कदाचित तुमची समस्या तशीच असेल. पण तुमचा विचार करण्याचा मार्ग बदललेला असेल. आधी जिथे फक्त भीती दिसत होती तिथे आता एक प्रश्न दिसतो.
यातून पुढचं पाऊल काय घेता येईल? ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण शांत मन समस्या नाहीशी करत नाही, पण समस्या सोडवण्याची क्षमता नक्की वाढवू शकतं. म्हणून स्वामींचं स्मरण केवळ एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी करू नका. मनाला स्थिर करण्यासाठीही करा. तुम्हाला एखादी आनंदाची बातमी मिळावी अशी इच्छा असेल तर प्रार्थना करा. पण त्याच वेळी मनात असंही म्हणा, स्वामी, बातमी येईपर्यंत माझं मन खचू देऊ नका. हा विचार खूप शक्तिशाली आहे. कारण आपण अनेकदा देवाकडे परिस्थिती बदलण्याची विनंती करतो, पण परिस्थिती बदलायला वेळ लागला की आपली श्रद्धाच डळमळू लागते. त्याऐवजी श्रद्धेला संयमाची जोड द्या. आज नाही झालं, ठीक आहे, पुन्हा प्रयत्न करू. आज उत्तर मिळालं नाही, ठीक आहे, योग्य वेळी पुन्हा संपर्क करू. आज संधी मिळाली नाही, ठीक आहे, दुसरी संधी शोधू. पण मनातलं स्वामींचं नाव सोडायचं नाही. याच ठिकाणी आणखी एक महत्वाची गोष्ट आहे. स्वामींची आठवण झाली म्हणून प्रत्येक गोष्टीचा अर्थ ठरवू नका. उदाहरणार्थ, स्वामींचा फोटो दिसला म्हणून उद्या एखादी घटना नक्की घडेल असं मानू नका. एखादा मंत्र ऐकू आला म्हणून तुमची इच्छा निश्चित पूर्ण होईल असंही मानू नका. श्रद्धा मनाला आधार देण्यासाठी असते, ती विवेकाची जागा घेण्यासाठी नाही. म्हणून संकेत वाटला तर त्याला एक सकारात्मक आठवण समजा. शांत राहा, योग्य विचार करा, तुमच्या वाट्याचा प्रयत्न करा. ही भावना तुम्हाला अधिक मजबूत बनवेल. आणि कधी कधी स्वामींचं स्मरण अशा वेळी होतं जेव्हा आपण स्वतःला पूर्णपणे एकटं समजत असतो. कुणाला आपली परिस्थिती सांगावीशी वाटत नाही, कुणाकडून मदत मागावीशी वाटत नाही, मनातलं दुःख शब्दात सांगता येत नाही. अशा वेळी फक्त स्वामींसमोर बसणं आणि मन मोकळं करणंही पुरेसं वाटू शकतं. तुम्ही त्यांना तुमची समस्या सांगा. राग असेल तर राग सांगा, दुःख असेल तर दुःख सांगा, भीती असेल तर भीती सांगा, आणि इच्छा असेल तर इच्छा सांगा. देवाशी बोलताना सुंदर शब्दांची गरज नसते, मन खरं असणं महत्वाचं. कधी कधी एवढंच म्हणा, स्वामी, मला काय करावं हे कळत नाही, तुम्ही मला योग्य मार्ग दाखवा. आणि मग लगेच उत्तर मिळालं नाही तरी निराश होऊ नका. शांत राहा, दिवसाचं काम करा, तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करा, आणि मनातली घाई कमी करा. कारण घाईत घेतलेले निर्णय अनेकदा चुकीचे ठरतात. पण शांत मनाने घेतलेला छोटा निर्णय सुद्धा पुढे मोठा फरक घडवू शकतो. म्हणून जर गेल्या काही दिवसांत तुम्हाला वारंवार स्वामींची आठवण होत असेल तर त्या भावनेचा उपयोग स्वतःला मजबूत करण्यासाठी करा. दररोज काही मिनिट शांत बसा, स्वामींचं नाव घ्या, तुमच्या मनातली चिंता लिहून काढा, आणि त्याखाली एक प्रश्न लिहा, आज मी काय करू शकतो. फक्त आज. संपूर्ण आयुष्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू नका. आजचा एक प्रश्न सोडवा, आजचा एक फोन करा, आजचं एक काम पूर्ण करा, आज एक चुकीची सवय कमी करा, आज एक चांगली गोष्ट सुरू करा. हळूहळू तुमच्या मनाला जाणवेल की तुम्ही फक्त परिस्थितीची वाट पाहत नाही आहात, तुम्ही स्वतः परिस्थितीला सामोरं जात आहात. आणि कदाचित याच काळात तुमच्या आयुष्यात पुढचा बदल सुरू होईल. कारण जेव्हा मन शांत होतं तेव्हा आपल्याला आधी दिसलेले मार्ग दिसायला लागतात. एखादी व्यक्ती आठवते, एखादा जुना संपर्क आठवतो, एखादी नवीन कल्पना सुचते, एखादं काम पुन्हा करून पाहावंसं वाटतं. आणि कदाचित यापैकी एखादीच गोष्ट पुढच्या संधीची सुरुवात ठरू शकते. म्हणून स्वामींचं नाव फक्त संकटात घेऊ नका, चांगल्या काळातही घ्या, आनंदातही घ्या, यश मिळाल्यावरही घ्या.
कारण श्रद्धा फक्त मागण्यासाठी नसते. श्रद्धा आपल्याला जमिनीवर ठेवण्यासाठीही असते. आणि आज जर तुम्हाला स्वामींची अचानक आठवण झाली असेल तर एकदा मनापासून म्हणा, स्वामी, माझ्या मनातली गोष्ट तुम्हाला माहीत आहे. मला घाई नको, मला योग्य वेळ आणि योग्य दिशा ओळखण्याची बुद्धी द्या. खूप दिवसांपासून अडकलेलं काम अचानक पुढे सरकू लागण. आता आपण अशा एका परिस्थितीबद्दल बोलूया जी तुमच्यापैकी अनेकांच्या आयुष्यात सध्या सुरू असू शकते. एखादं काम तुम्ही खूप दिवसांपूर्वी सुरू केलं, पूर्ण होईल अशी अपेक्षा ठेवली, पण काही ना काही कारणामुळे ते मध्येच अडकून राहिलं. कधी कागदपत्रांमुळे अडथळा येतो, कधी एखाद्या व्यक्तीच्या निर्णयामुळे काम थांबतं, कधी पैशांची अडचण येते, कधी योग्य वेळ मिळत नाही, कधी आपण स्वतःच एखाद्या निर्णयात अडकतो आणि हळूहळू त्या कामाबद्दलची आशाच कमी होऊ लागते. तुम्ही स्वतःला म्हणता, आता हे होईल असं वाटत नाही. पण मग अचानक काहीतरी छोट घडतं. ज्याच्याकडून उत्तर येत नव्हतं त्याचा फोन येतो. ज्या फाईलची हालचाल होत नव्हती ती पुढे जाते. ज्याच्याशी संपर्क होत नव्हता तो पुन्हा बोलतो. नवीन माहिती मिळते. एखादी व्यक्ती मदत करण्याची तयारी दाखवते. किंवा तुम्हाला अचानक असा पर्याय दिसतो ज्याचा तुम्ही आधी विचारच केला नव्हता. ही परिस्थिती अनेकदा आपल्याला आश्चर्यचकित करते. कारण आपल्याला वाटत असतं की सर्व मार्ग बंद झाले आहे, पण प्रत्यक्षात एखादा छोटासा मार्ग अजून उघडा असतो. आणि म्हणूनच आजचा संदेश तुम्हाला एक गोष्ट सांगतो. सगळं थांबलं आहे असं वाटलं तरी अंतिम निर्णय झाला आहे असं समजू नका. काही वेळा परिस्थितीला वेळ लागतो. काही वेळा दुसऱ्या व्यक्तीच्या निर्णयामुळे विलंब होतो. काही वेळा योग्य माहिती उपलब्ध नसते. आणि काही वेळा आपल्यालाच आपला पुढचा पर्याय दिसत नाही. म्हणून एखादं काम अडकलं असेल तर फक्त कधी होणार असा विचार करत बसू नका. एक कागद घ्या आणि स्वतःला 3 प्रश्न विचारा. पहिला, हे काम नेमकं कुठे अडलं आहे? दुसरा, माझ्या हातात काय आहे? तिसरा, पुढचं एक पाऊल कोणतं? हे 3 प्रश्न लिहिल्यावर परिस्थिती थोडी स्पष्ट होऊ शकते. समजा एखाद्या कामासाठी तुम्ही दुसऱ्या व्यक्तीच्या उत्तराची वाट पाहत आहात. तर स्वतःला विचारा, मी योग्य पद्धतीने फॉलोअप केला आहे का? जर नाही केला तर तो करा. जर केला असेल तर किती दिवसांनी पुन्हा संपर्क करायचा हे ठरवा. जर त्या व्यक्तीकडून उत्तर मिळत नसेल तर पर्यायी मार्ग आहे का ते पहा. यामुळे तुमचं लक्ष फक्त प्रतीक्षेवर राहत नाही, तुम्ही परिस्थिती हाताळायला सुरुवात करता. आणि हेच खूप महत्वाचं आहे. कारण अनेकदा आपली सर्वात मोठी अडचण परिस्थिती नसते, आपण त्या परिस्थितीसमोर निष्क्रिय होऊन बसतो ही असते. आपण म्हणतो, तो फोन करेल तेव्हा पाहू, त्यांचं उत्तर येईल तेव्हा पाहू, पैसे मिळाले की पुढे जाऊ, परिस्थिती सुधारली की सुरुवात करू. पण अशा प्रकारे आपण आपलं आजचं आयुष्य उद्याच्या उत्तरावर अवलंबून ठेवतो. हे टाळा. जर एखादं काम एखाद्या व्यक्तीमुळे अडकलं असेल तर त्याच वेळी दुसरा पर्याय शोधा. जर पैशांमुळे अडकलं असेल तर खर्चाचा आढावा घ्या आणि व्यवहार्य पर्याय शोधा. जर माहितीच्या अभावामुळे अडकलं असेल तर माहिती मिळवा. जर भीतीमुळे अडकलं असेल तर भीतीचं कारण समजून घ्या. आणि जर स्वतःच्या चुकीमुळे अडकलं असेल तर ती चूक मान्य करून सुधारण्याची सुरुवात करा. यामुळे एक मोठा फरक पडतो. तुम्हाला कदाचित लगेच परिणाम मिळणार नाही, पण तुम्ही अडथळ्याच्या जागी हालचाल निर्माण करता. आणि कधी कधी हीच हालचाल पुढे मोठ्या बदलाचं कारण बनते. स्वामींच्या भक्तीत आपण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. श्रद्धा म्हणजे प्रयत्न सोडणं नाही, उलट
अडचणी असूनही प्रयत्न सुरू ठेवण्याची ताकद म्हणजे श्रद्धेचा एक सुंदर भाग आहे. तुम्ही स्वामींचं नाव घ्या, मन शांत करा आणि मग जे तुमच्या हातात आहे ते करा. तुम्ही एखाद्या मोठ्या कामासाठी प्रयत्न करत असाल तर ते छोटे भाग करा. पूर्ण पर्वत पाहून घाबरू नका. आज फक्त पहिलं पाऊल घ्या, उद्या दुसरं. अशा प्रकारे काम पुढे नेत राहा. कधी कधी आपण मोठ्या आनंदाच्या बातमीची वाट पाहत असतो, पण त्याआधी छोट्या छोट्या चांगल्या गोष्टी घडू लागतात. एक अडथळा कमी होतो, एखादं उत्तर मिळतं, एखाद्या व्यक्तीशी संवाद होतो, एखादं काम पूर्ण होतं, एखाद्या गोष्टीबद्दल स्पष्टता मिळते. या छोट्या बदलांना कमी लेखू नका, कारण मोठ्या बदलाची सुरुवात अनेकदा छोट्या हालचालीने होते. पण इथेही एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक छोटा योगायोग म्हणजे भविष्यातील मोठ्या घटनेचा निश्चित संकेत आहे असं मानू नका. समजा तुम्हाला अचानक एखाद्या व्यक्तीचा फोन आला. त्याचा अर्थ फक्त एवढाच असू शकतो की त्या व्यक्तीला तुमच्याशी बोलायचं होतं. पण जर त्या संभाषणातून तुम्हाला एखादी माहिती मिळाली, एखादी संधी मिळाली किंवा एखादं काम पुढे नेण्याचा मार्ग मिळाला, तर त्या संधीचा योग्य उपयोग करणं तुमच्या हातात आहे. म्हणून संकेतापेक्षा कृती महत्वाची, योगायोगापेक्षा विवेक महत्वाचा आणि आशेपेक्षा सातत्य महत्वाचं. समजा तुम्ही नोकरीच्या शोधात आहात. 10 अर्ज केले आणि उत्तर मिळालं नाही. त्यामुळे तुम्ही म्हणालात, माझ्यासाठी नोकरी नाही. पण 11व्या अर्जासाठी तुम्ही तुमचा रिझ्यूम सुधारला. 12व्या अर्जासाठी योग्य कंपनी निवडली. 13व्या वेळी इंटरव्ह्यूची तयारी अधिक चांगली केली आणि 14व्या प्रयत्नात संधी मिळाली. मग मागचे 13 प्रयत्न वाया गेले का? नाही. त्या प्रत्येक प्रयत्नाने तुम्हाला पुढच्या प्रयत्नासाठी तयार केलं. म्हणून अडकलेल्या कामाकडे अपयश म्हणून पाहण्याऐवजी त्याला शिकण्याची संधी समजा. कदाचित तुम्ही ज्या मार्गाने चालत होतात तो मार्ग योग्य नसेल. कदाचित पद्धत बदलावी लागेल, कदाचित वेळ बदलावा लागेल, कदाचित काही लोकांऐवजी दुसऱ्या लोकांशी संपर्क करावा लागेल, कदाचित थोडं थांबून पुन्हा सुरुवात करावी लागेल. पण एवढ्यावर सगळं संपत नाही. आणि जर अचानक अडकलेल्या कामात काही हालचाल दिसू लागली तर त्या क्षणी निष्काळजी होऊ नका. कागदपत्र तपासा, तारीख तपासा, माहिती तपासा. आवश्यक असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या. समोरची व्यक्ती काय सांगते ते नीट समजून घ्या. कारण आनंदाच्या अपेक्षेत आपण कधी कधी घाईघाईने निर्णय घेतो आणि नंतर पश्चात्ताप होऊ शकतो. स्वामींचं नाव घेऊन घेतलेला निर्णयही विचारपूर्वक असायला हवा. म्हणून जर आज तुमचं एखादं काम अडकलेलं असेल तर या व्हिडिओनंतर एक छोटी कृती नक्की करा. एक कागद घ्या, त्या कामाचं नाव लिहा, त्याखाली लिहा, माझ्या हातात काय आहे. आणि जे 3 पर्याय दिसतील त्यापैकी सर्वात सोपा पर्याय आजच सुरू करा. कदाचित ते फक्त एक फोन असेल, कदाचित एक अर्ज, कदाचित एक ईमेल, कदाचित एखाद्या व्यक्तीशी शांत संवाद, कदाचित कागदपत्रांची तयारी. पण काहीतरी करा. कारण तुमच्या आयुष्यातील प्रत्येक बदलाची सुरुवात मोठ्या चमत्काराने व्हावी अशी गरज नाही. कधी कधी एक छोट पाऊलच पुढच्या मोठ्या बातमीचा मार्ग तयार करतं. आणि जर सध्या तुमचं काम अजूनही अडकलेलं असेल तर स्वतःला दोष देऊ नका. स्वामींचं स्मरण करा आणि स्वतःला सांगा, उशीर झाला आहे पण मी थांबलेलो नाही. ही भावना जपा. कारण आशा म्हणजे समस्या नाहीशी झाली आहे असं मानणं नाही. आशा म्हणजे समस्या असतानाही पुढे जाण्याची तयारी ठेवणं. काही गोष्टी दूर होऊ लागल्या तर घाबरू नका. आपल्या आयुष्यात एखादी गोष्ट चांगली घडावी अशी इच्छा असते,
पण त्या चांगल्या गोष्टीसाठी जागा तयार करण्याची प्रक्रिया कशी असते याचा आपण फारसा विचार करत नाही. आपल्याला वाटतं की उद्या अचानक सगळं बदललं पाहिजे, अडचणी संपल्या पाहिजेत आणि आनंदाची बातमी आपल्या हातात आली पाहिजे. पण अनेकदा बदलाची सुरुवात अगदी वेगळ्या प्रकारे होते. काही गोष्टी आपल्या आयुष्यातून हळूहळू दूर जाऊ लागतात. एखाद्या व्यक्तीशी आधीसारखा संपर्क राहत नाही. एखाद्या जुन्या सवयीपासून मन स्वतःहून दूर होऊ लागतं. काही गोष्टी ज्या पूर्वी खूप महत्वाच्या वाटत होत्या त्यांचं महत्व कमी होतं. कधी एखादी योजना फसते, कधी एखादी संधी हातातून जाते, कधी आपण एखाद्या गोष्टीसाठी खूप प्रयत्न करतो पण ती गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही. आणि त्यावेळी आपल्याला वाटतं, माझ्याच आयुष्यात सगळं चुकीचं का होतंय. पण प्रत्येक गोष्ट हातातून जाणं म्हणजे नुकसान असतंच असं नाही. काही वेळा एखादी गोष्ट संपते कारण ती आपल्या पुढच्या प्रवासासाठी योग्य राहिलेली नसते. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. समजा तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती आहे जिच्यामुळे तुम्हाला सतत ताण येतो. तिच्याशी बोलल्यानंतर तुमचं मन अस्वस्थ होतं. तुम्ही स्वतःबद्दल कमीपणा अनुभवता. तुमच्या प्रत्येक निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं. आणि अचानक त्या व्यक्तीशी तुमचं अंतर वाढतं. पहिल्या काही दिवसांत तुम्हाला वाईट वाटेल. तुम्हाला त्या व्यक्तीची आठवण येईल. तुम्हाला वाटेल की आपल्याकडून काहीतरी हरवलं. पण काही काळानंतर तुम्हाला जाणवेल की तुमचं मन आधीपेक्षा शांत आहे. तुम्ही स्वतःच्या कामावर लक्ष देऊ शकता. तुम्ही स्वतःचे निर्णय घेऊ शकता. तुम्हाला स्वतःची किंमत पुन्हा जाणवू लागते. तेव्हा तुम्हाला समजतं की प्रत्येक नातं टिकवणं गरजेचं नसतं. काही नाती आपल्याला आनंद देतात, काही नाती आपल्याला शिकवतात, आणि काही नात्यांपासून अंतर ठेवणं आपल्या शांततेसाठी आवश्यक ठरतं. पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येक मतभेदानंतर नातं तोडायचं. रागाच्या भरात घेतलेले निर्णय टाळा. आधी संवाद करा. समोरच्याचं म्हणणं समजून घ्या. तुमची चूक असेल तर स्वीकारा. नातं जपण्यासाठी तुमच्या बाजूने जे शक्य आहे ते करा. पण जर वारंवार प्रयत्न करूनही एखादी गोष्ट तुमचं आयुष्य अस्थिर करत असेल तर स्वतःच्या मानसिक शांततेलाही महत्त्व द्या. याचप्रमाणे काही वेळा एखादी संधी आपल्याला मिळत नाही आणि आपण तिला आपल्या आयुष्यातील सर्वात मोठं नुकसान समजतो. समजा तुम्हाला एखादी नोकरी खूप हवी होती. तुम्ही तयारी केली, इंटरव्ह्यू दिला. तुम्हाला पूर्ण विश्वास होता की ही नोकरी मिळेल. पण शेवटी उत्तर आलं, निवड झाली नाही. त्या क्षणी मन तुटतं. माझ्यातच काही कमी आहे असा विचार येतो. पण त्या एका नकाराला तुमच्या संपूर्ण क्षमतेचा पुरावा समजू नका. कदाचित तुमची तयारी अजून सुधारण्याची गरज असेल. कदाचित दुसरी कंपनी तुमच्यासाठी अधिक योग्य असेल. कदाचित त्या नोकरीपेक्षा वेगळ्या क्षेत्रात तुमची क्षमता अधिक असेल. कदाचित त्या अनुभवातून तुम्हाला अशी गोष्ट शिकायला मिळेल जी पुढे उपयोगी पडेल. म्हणून जे मिळालं नाही त्यामागे कायम बसून राहू नका. कधी कधी बंद झालेल्या दरवाजाकडे पाहत राहिल्यामुळे समोर उघडलेला दरवाजा दिसत नाही. ही गोष्ट फक्त नोकरीची नाही, व्यवसायातही अशीच असते. नात्यांमध्येही, पैशांच्या बाबतीतही, आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यातही. कधी एखादी योजना फसते आणि आपल्याला वाटतं सगळं संपलं. पण काही काळाने त्याच अनुभवामुळे नवीन कल्पना सुचते. कधी एखाद्या व्यक्तीने साथ सोडली म्हणून आपण खचतो. पण नंतर स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकतो. कधी एखादं काम रद्द होतं, पण त्यातून दुसरं काम करण्याची संधी मिळते. म्हणून आज जर तुमच्या आयुष्यात काहीतरी बदलत असेल तर लगेच त्याला वाईट संकेत म्हणू नका. थोडं थांबा. परिस्थिती समजून घ्या.
स्वतःला विचारा, या बदलातून मला काय शिकायला मिळत आहे? आणि दुसरा प्रश्न, या बदलामुळे माझ्या आयुष्यात कोणती नवीन जागा तयार होत आहे? कदाचित तुम्हाला उत्तर लगेच मिळणार नाही, पण प्रश्न विचारण्याची पद्धत बदलली की मनाची दिशा बदलते. आता आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा. काही वेळा आपण जुन्या गोष्टी सोडू शकत नाही कारण आपल्याला नवीन गोष्टीवर विश्वास नसतो. आपण म्हणतो, जुनं काहीही असलं तरी चालेल, पण ते माझ्याजवळ राहू दे. ही भावना स्वाभाविक आहे, पण प्रत्येक गोष्ट फक्त ओळखीची आहे म्हणून योग्य असेलच असं नाही. कधी कधी स्वतःला विचारावं लागतं, हे मला पुढे नेत आहे की मागे खेचत आहे? जर एखादी सवय तुमचा वेळ, पैसा आणि ऊर्जा सतत वाया घालवत असेल तर ती बदलण्याची वेळ आली आहे. जर एखादं नातं सतत तुमचा आत्मविश्वास तोडत असेल तर सीमारेषा ठरवण्याची गरज आहे. जर एखादा विचार सतत तुम्हाला घाबरवत असेल तर त्या विचाराकडे वेगळ्या पद्धतीने पाहण्याची गरज आहे. जर एखादी जुनी पद्धत काम करत नसेल तर नवीन पद्धत वापरून पाहण्याची गरज आहे. हे सगळं करताना स्वामींचं स्मरण करा, कारण मनाला बदल स्वीकारणं कठीण जातं. आपल्याला परिचित दुःख सुद्धा कधी कधी अपरिचित संधीपेक्षा सुरक्षित वाटतं. पण जर तुम्ही बदल स्वीकारला नाही तर पुढे जाणं कठीण होतं. म्हणून आज स्वामींच्या चरणी अशी प्रार्थना करा, स्वामी, जे माझ्यासाठी योग्य नाही ते ओळखण्याची बुद्धी द्या, जे सोडणं गरजेचं आहे ते सोडण्याचं धैर्य द्या आणि माझ्यासाठी योग्य असलेल्या नव्या मार्गावर चालण्याची शक्ती द्या. ही प्रार्थना मनापासून करा आणि मग तुमच्या आयुष्यात गेल्या काही काळात झालेले बदल आठवा. कोणता माणूस दूर झाला, कोणतं काम बंद झालं, कोणती सवय कमी झाली, कोणती योजना बदलली, कुठली गोष्ट आधी खूप महत्वाची वाटत होती पण आता तितकी महत्वाची वाटत नाही. आणि या सगळ्यानंतर तुमच्यात काय बदल झाला? कदाचित तुम्ही अधिक जबाबदार झाला असाल, कदाचित तुम्ही पैशांची किंमत समजली असेल, कदाचित तुम्हाला स्वतःच्या चुका समजल्या असतील, कदाचित तुम्ही योग्य लोकांची किंमत ओळखायला शिकलात, कदाचित तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला शिकलात. मग तो काळ पूर्णपणे वाया गेला असं कसं म्हणता येईल? कदाचित त्याने तुम्हाला पुढच्या टप्प्यासाठी तयार केलं. आणि म्हणूनच आजचा हा भाग लक्षात ठेवा. आयुष्यातून काहीतरी दूर जात आहे म्हणून लगेच घाबरू नका. आधी पहा, त्याच्या जागी काय तयार होत आहे. कारण रिकामी जागा कधी कधी दुःखाची असते, पण कधी ती नव्या सुरुवातीचीही असते. तुम्ही जुनं सोडलं तरच नवीन स्वीकारण्यासाठी हात मोकळे होतात. तुम्ही चुकीच्या दिशेने जाणं थांबवलं तरच योग्य दिशेने वळता येतं. तुम्ही भूतकाळाकडे पाहणं कमी केलं तरच पुढचा रस्ता दिसतो. आणि म्हणून जर सध्या तुमच्या आयुष्यात काही बदल होत असतील तर प्रत्येक बदलाला घाबरून पाहू नका. विचार करा, समजा, शिका आणि योग्य वाटलं तर पुढे चला. संकेत मिळाल्यानंतर आता तुम्ही काय करायचं? आता आपण या संपूर्ण संदेशातील शेवटच्या आणि सर्वात उपयोगी मुद्द्यावर आलो आहोत. आतापर्यंत आपण संकेतांबद्दल बोललो. मनात अचानक स्वामींची आठवण होणे, अडकलेल्या कामात हालचाल दिसणे, परिस्थितीत छोटे सकारात्मक बदल होणे आणि काही जुन्या गोष्टी आयुष्यातून दूर होणे. पण या सगळ्याचा उपयोग तेव्हाच होईल जेव्हा आपण फक्त संकेत शोधत बसणार नाही, तर त्या संकेतांमधून मिळालेली प्रेरणा आपल्या कृतीत आणू. कारण समजा तुम्हाला आज एखादा सकारात्मक योगायोग जाणवला, तुम्हाला स्वामींची आठवण झाली, मनात आशा निर्माण झाली, पण त्यानंतर तुम्ही पुन्हा काहीच केलं नाही, तर परिस्थिती बदलण्यासाठी फक्त वाट पाहत राहाल. म्हणून आजपासून एक साधा नियम ठेवा. श्रद्धा माझी ताकद असेल आणि प्रयत्न माझी जबाबदारी असेल.
ही 2 वाक्यं तुमच्या मनात कायम ठेवा. तुमच्या आयुष्यात एखादं काम अडकलेलं असेल तर प्रथम शांतपणे त्याकडे पहा. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. नेमकी अडचण कुठे आहे हे शोधा. कधी आपण चुकीच्या व्यक्तीच्या उत्तराची वाट पाहत असतो. कधी एखादं कागदपत्र अपूर्ण असतं. कधी योग्य माहिती नसते. कधी पैशांची चुकीची योजना असते. कधी आपलीच भीती आपल्याला पुढे जाऊ देत नाही. म्हणून प्रत्येक वेळी स्वतःला दोष देण्याऐवजी समस्या समजून घ्या आणि मग स्वतःला विचारा, आज मी कोणतं एक पाऊल उचलू शकतो? फक्त एक. संपूर्ण आयुष्य एका दिवसात बदलण्याची गरज नाही. आज एक फोन करा. आज एक अर्ज करा. आज एक महत्त्वाचं काम पूर्ण करा. आज एखाद्या व्यक्तीशी शांतपणे बोला. आज एखादी चुकीची सवय थोडी कमी करा. आज तुमच्या भविष्यासाठी काहीतरी नवीन शिका. आज तुमच्या खर्चाचा आढावा घ्या. आज तुमच्या आरोग्यासाठी थोडा वेळ द्या. छोट पाऊल असलं तरी चालेल, पण ते पाऊल पुढे जाणारं असावं. आणि हे करताना स्वामींचं स्मरण करा. सकाळी उठल्यावर काही क्षण शांत बसा आणि मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ, आज मला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या. दिवसभरात एखादी अडचण आली तर लगेच घाबरू नका. पुन्हा स्वामींचं नाव घ्या. 2 मिनिट शांत व्हा आणि मग निर्णय घ्या. रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला एक प्रश्न विचारा, आज मी माझ्यासाठी काय चांगलं केलं? कदाचित उत्तर छोटं असेल. आज मी एक महत्त्वाचा फोन केला. आज मी रागावर नियंत्रण ठेवलं. आज मी माझं काम पूर्ण केलं. आज मी निराश होऊनही पुन्हा प्रयत्न केला. हे छोटे विजय आहेत. त्यांची किंमत कमी करू नका. कारण मोठा आत्मविश्वास एका मोठ्या यशातूनच तयार होत नाही. तो अशाच छोट्या छोट्या विजयांमधून तयार होतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, प्रत्येक संकेताला भविष्यवाणी समजू नका. स्वामींची आठवण झाली म्हणून उद्याच चमत्कार होईल असा हट्ट करू नका. एखादा योगायोग झाला म्हणून लगेच मोठा आर्थिक किंवा वैयक्तिक निर्णय घेऊ नका. श्रद्धा ठेवा, पण विवेकही ठेवा. जर पैशांचा विषय असेल तर नीट विचार करा. जर व्यवसायाचा विषय असेल तर माहिती तपासा. जर नोकरीचा विषय असेल तर संधीची सत्यता तपासा. जर नात्याचा विषय असेल तर संवाद करा. जर कोणीतरी तुम्हाला तुमच्यासाठी मोठी बातमी आहे म्हणून पैसे मागत असेल तर भावनेत येऊन निर्णय घेऊ नका. स्वामींच्या नावावर कोणालाही तुमची फसवणूक करू देऊ नका. श्रद्धा असावी, पण डोळे उघडे ठेवून. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. कारण तुमच्या आयुष्यात आनंदाची बातमी यावी अशी इच्छा असणं सुंदर आहे, पण त्या इच्छेमुळे तुम्ही चुकीच्या व्यक्तीवर किंवा चुकीच्या आश्वासनावर विश्वास ठेवू नका. तुमचं मन मौल्यवान आहे. तुमचे पैसे मौल्यवान आहेत. तुमचा वेळ मौल्यवान आहे. म्हणून स्वामींचं नाव घेताना स्वतःची जबाबदारीही लक्षात ठेवा. आता तुमच्या मनात कदाचित एकच प्रश्न असेल, माझी चांगली बातमी कधी येणार? याचं निश्चित उत्तर कोणीही देऊ शकत नाही. पण आपण एवढं नक्की करू शकतो की ती येईपर्यंत स्वतःला हरवायचं नाही. आज नाही आली, ठीक आहे. उद्या पुन्हा प्रयत्न करू. आज फोन आला नाही, ठीक आहे. योग्य वेळी पुन्हा संपर्क करू. आज काम झालं नाही, ठीक आहे. काय अडथळा आहे ते समजून घेऊ. आज एखादी संधी निघून गेली, ठीक आहे. नवीन संधी शोधू. पण माझ्यासाठी काहीच नाही हा विचार मनात कायमचा बसू देऊ नका. कारण एक अपयश तुमची ओळख नाही. एक नकार तुमची क्षमता नाही. एक अडथळा तुमचं भविष्य नाही. आणि एक वाईट दिवस तुमचं संपूर्ण आयुष्य नाही.
कदाचित आज तुमच्याकडे फक्त आशा असेल, ती जपा. कदाचित आज तुमच्याकडे फक्त एक छोटा प्रयत्न करण्याची ताकद असेल, तो करा. कदाचित आज तुमच्याकडे फक्त स्वामींचं नाव असेल, ते घ्या. कधी कधी सुरुवातीला एवढंच पुरेसं असतं. आणि जर तुमच्या मनात सध्या एखादी मोठी इच्छा असेल तर आज रात्री शांतपणे स्वामींसमोर बसा. डोळे बंद करा. मनातील घाई थांबवा आणि मनात म्हणा, स्वामी, माझ्या मनातली इच्छा तुम्हाला माहीत आहे. ती माझ्यासाठी योग्य असेल तर तिच्याकडे जाणारा मार्ग मला दाखवा. आणि जर माझ्यासाठी दुसरा मार्ग अधिक चांगला असेल तर तो स्वीकारण्याची बुद्धी आणि शक्ती मला द्या. ही प्रार्थना खूप सुंदर आहे, कारण यात फक्त मला हेच हवं असा हट्ट नाही. यात विश्वास आहे, समर्पण आहे आणि योग्य गोष्ट स्वीकारण्याची तयारी आहे. त्यानंतर तुमचं काम करा. प्रार्थना करून लगेच प्रत्येक क्षणी उत्तर शोधत बसू नका. स्वामींचं नाव घेऊन जीवन जगत राहा. कदाचित एखाद्या दिवशी तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, त्या काळात मला वाटत होतं की काहीच बदलणार नाही, पण हळूहळू सगळं बदलत गेलं. कदाचित आनंदाची बातमी एखाद्या फोनच्या रूपात येईल, कदाचित एखाद्या संधीच्या रूपात, कदाचित एखाद्या नात्यातील बदलाच्या रूपात, कदाचित आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याच्या रूपात, आणि कदाचित सर्वात आधी ती तुमच्या मनात येईल, आता मला भीती वाटत नाही. तो क्षणही खूप मोठा आहे. म्हणून आजचा हा संदेश ऐकल्यानंतर फक्त संकेत शोधत बसू नका. स्वतःमध्ये बदल सुरू करा. स्वामींचे स्मरण करा. मन शांत ठेवा. योग्य निर्णय घ्या. प्रामाणिक प्रयत्न करा आणि परिणामासाठी संयम ठेवा. कारण तुमच्या आयुष्यात पुढे काय होणार आहे हे आपण निश्चित सांगू शकत नाही, पण आज तुम्ही काय करणार आहात हे तुमच्या हातात आहे. आणि कदाचित हाच आजचा खरा संकेत आहे. तुम्ही अजूनही प्रयत्न करू शकता. तुम्ही अजूनही नव्याने सुरुवात करू शकता. तुम्ही अजूनही स्वतःवर विश्वास ठेवू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही अजूनही स्वामींचं नाव घेऊन पुढे चालू शकता. म्हणून मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. आज तुमच्या आयुष्यात कोणती बातमी येईल हे आपल्याला माहित नाही, पण आजपासून तुमच्या मनात एक गोष्ट नक्की असू द्या, मी थांबणार नाही. आणि जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा त्या क्षणाचं स्वागत करण्यासाठी स्वतःला तयार ठेवा. आजचा हा संदेश इथे संपत आहे, पण तुमच्या मनातील आशा इथे संपू देऊ नका. गेल्या काही दिवसांपासून तुम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत आहात, ज्या कामासाठी प्रयत्न करत आहात किंवा जी इच्छा मनात ठेवून स्वामींचं स्मरण करत आहात, ती गोष्ट आजच घडेल असं आपण निश्चित सांगू शकत नाही. पण एक गोष्ट नक्की आहे, अडचण आली म्हणून आशा सोडायची नसते. कधी उत्तर उशिरा मिळतं, कधी मार्ग बदलावा लागतो, कधी काही गोष्टी आपल्या अपेक्षेप्रमाणे होत नाहीत. पण त्या काळातही स्वामींचं नाव आणि स्वतःवरील विश्वास सोडू नका. आज रात्री झोपण्यापूर्वी शांतपणे स्वामींचं स्मरण करा आणि मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ. माझ्या मनातील इच्छा तुम्हाला माहीत आहे. माझ्यासाठी जे योग्य आहे ते मला मिळू दे आणि योग्य मार्गावर चालण्याची शक्ती मला द्या. आणि त्यानंतर मन शांत करा. सतत विचार करू नका, सतत भीती बाळगू नका. तुमच्या वाट्याचे प्रयत्न करत राहा. कदाचित उद्या एखादा फोन येईल, कदाचित एखादं काम पुढे सरकेल, कदाचित एखादी नवीन संधी समोर येईल आणि कदाचित सर्वात आधी तुमच्या मनातच एक सुंदर बदल होईल. आता मला विश्वास वाटतोय की सगळं ठीक होऊ शकतं. तो विश्वास जपा. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ. आणि आजचा संदेश अशा व्यक्तीपर्यंत नक्की पोचवा जी सध्या एखाद्या चांगल्या बातमीची वाट पाहत आहे. अशा स्वामींच्या संदेशासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. तुमच्या घरात सुख, शांती आणि समाधान राहो. तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना योग्य दिशा मिळो
आणि तुमच्या आयुष्यातील कठीण काळानंतर चांगले दिवस येवोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.